नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवणार आहोत आपण कोबीची वडी। ह्याच्या व्हिडिओमध्ये अळूची पानं आणलेली त्याचीही मी वडी करून दाखवलेली आहे। त्यानंतर कोथिंबीरची वडी करून दाखवलेली आहे। तर मग आता कोबीची वडी आपण कशी करायची हे पाहूया चला। तर त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि 4-5 मिरच्या ज्या तिखट नाही आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। हे ना तर सुक्क अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे खरडा बोलतात ना त्या टाईपमध्ये। पाणी ॲड अजिबात करायचं नाही आहे। कोबी घेतलेली आहे बाजारात, सध्या कोबी स्वस्तच मिळते। मुलं भाजी खात नाही, त्याच्यामुळे असं काही दिलं ना मंचुरियन किंवा वडी तर हे मुलं आवडीने खातात म्हणून ते चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे, म्हणून तेवढी बारीक झालेली आहे। तुम्ही सुरीनेही कट करू शकता। तर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे, जसं तुम्हाला टेस्टला हवे त्या अंदाजे। त्यानंतर आपण थोडीशी हिंग टाकलेला आहे, मग ओवा टाकून घेतलेला आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हे धने जिरे पावडर आहे ते टाकून घेतलेलं आहे। थोडीशी हळद आणि लाल मसाला घेतलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्यावर तुम्ही ठेवू शकता, कारण आपण ह्याच्या आधी मिरची टाकलेली आहे म्हणून। तर हा जो खरडा आहे ना, मी ह्याचे पाणी ॲड न करता बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये, तर तोही आपण त्यात ॲड करायचा। आणि वड्या आल्या की तीळ यायलाच पाहिजे म्हणून मी तीळ टाकलेले आहेत आणि भरपूर सारी अशी मी कोथिंबीर टाकलेली आहे। तर चला, कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं मी हाताने तो स्मॅश करून घेणार आहे, म्हणजे त्या अंदाजे मला पाणी किती घ्यायचं हा अंदाज येईल। आधीच्या अळूवड्यांमध्ये पण तुम्ही पाहिलं असाल मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये ना आपण रवा टाकायचा आहे। जर रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता क्रिस्पी होण्यासाठी। आणि आता हे बेसन पीठ ना मी थोडंसं करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, पण पाणी आधी टाकणार नाही आहे, कारण कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं हाताने मी हे कालवून बघणार आहे। तर कोथिंबीरच्या वडीमध्येही मी तांदळाचं पीठ टाकलेलं, म्हणून आता कोबीच्या वड्यांमध्ये मी रवा टाकून बघते। तर थोडंसं पाणी हाताने शिंपडून घ्यायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। ह्या वड्यांना तुम्ही वळवून सुद्धा करू शकता कुकरच्या भांड्यामध्ये, किंवा लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं ना तसं थापूनही करू शकता। तर मिश्रण एकदम छान एकजीव झालेलं आहे। थोडंसं बेसन पीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही पीठ मळता थोडंसं टेस्ट केलात ना तरी चालेल। मीठ अचूकच पाहिजे वड्यांमध्ये, कारण भाजीमध्ये वरणामध्ये मीठ कमी जास्त झालं तर काहीतरी करू शकतो, पण वड्यांमध्ये आपण नाही करू शकत। म्हणून हे मळतानाच मी थोडंसं टेस्ट करून घेते आणि मिठाचा अंदाज लावते। तर लास्ट टाईमसारखंच आपण वडी थापूनच करणार आहोत। ताटाला तेल लावलेलं आहे आणि आता ह्या वड्या पीठ आहे ना तो मी पूर्ण प्लेन करून घेणार आहे। तर हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता तो स्प्रेड करून घेते। गरम आहे, हाताला थोडेसे चटके लागत आहेत, पण जेवढं गरम ह्याच्यात करू ना तेवढं चांगलं। तर ते उरलेले तीळ आहेत ना ते मी थोडेसे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही खोबरेही टाकू शकता। तर आता मी कढईमध्ये म्हणजे मोठं जे भांडं असेल ना तुमच्याकडे ते घ्यायचं, त्याच्यात वाटी ठेवायची, त्याच्यावर ती सळी ठेवायची, जी कुकरमध्ये आपण स्टँड टाकतो तो ठेवायचा आहे आणि पाण्याला उकळी आली ना की ते ताट ठेवून द्यायचं आणि प्रॉपर असं झाकण, म्हणजे बाहेर वाफ जाणार नाही ना असं प्रॉपर त्याच्यावर झाकण लावून घ्यायचं आहे। ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे मी तुम्हाला। कुकरमध्येही लावू शकता, पण कुकरपेक्षा मला हे बेस्ट वाटतं, म्हणून साधारण 15 ते 20 मिनटं लागतील आपल्याला ह्याला। आता 15 किंवा 20 मिनटानंतर आपण ते झाकण काढून पाहायचं आहे। तुम्ही सुरीने, चमच्याने किंवा हाताने म्हणजे गरम असतं म्हणून हाताने नका, पण सुरीने किंवा चमच्याने बघू शकता। मी हाताने बघितले, छान असं मस्त शिजलं गेलेलं आहे। तर आता ते बाजूला काढून घेणार, नॉर्मल असं थंड करून घेणार, नॉर्मल अगदी, कारण ते कट करायला प्रॉब्लेम यायला नको म्हणून।
तर छान असा तयार झालेला आहे। आता आपण हे कट करून घ्यायचे, छोटे छोटे पीस काढून घ्यायचे। तुम्हाला जशा प्रकारचे पीस हवेत ना, मोठे छोटे मध्यम आकाराचे, तसे तुम्ही करू शकता। तर हे पाहू शकता वड्या झालेल्या आहेत व्यवस्थित। आता आपण ह्या तळणार आहोत। अशाही खाल्ल्या तरी खूप छान लागतात चवीला। तर आता गरम तेलामध्ये आपण ते डीप फ्राय करून घेणार आहोत। पण तळताना ना गॅस कमीच ठेवायचा, कारण ते करपायची भीती असते म्हणून। पण सगळ्यात आधी वड्या टाकायच्या आधी ना तेल छानपैकी कडकडून गरम करून घ्यायचं आणि मग ते जेव्हा आपण वड्या टाकणार ना तेव्हा ते हळूहळू हलवून डीप फ्राय करून काढायचे आहेत। तर व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील। तर चला बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री। तर रेसिपीजच्या व्हिडिओज मी कसे शूट करते ना, ह्याची व्हिडिओ मी स्पेशल अशी बनवणार आहे लवकरच। तर तीही बघा, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल, कारण मी ही यूट्यूबवर पाहूनच केलेल्या आहेत। बाय।